जय किसान शेतकरी बांधवांनो, वितरक बंधूंनो, आज आपण आलेलो आहोत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील मारोळा या गावाला. मारोळा गावामध्ये आपलं एक्शन ॲग्री सायन्स कंपनीचं 2359 मक्का हा इथं लागवड केलेला होता शेतकरी बंधूंनी. तरी इथं आपण पीक पाहणी कार्यक्रमासाठी आलेलो आहोत. त्याचबरोबर आपल्या सोबत शेतकरी कृषी सेवा केंद्राचे प्रोप्रायटर जना शेठ कचकुरे सुद्धा इथं आहेत. तर काय वाटलं आपल्याला भाऊ, वाहन कसं वाटलं? खूप उत्कृष्ट वाहन आहे. अच्छा. आणि कलर वगैरे? कलर तर एकदम शायनिंग आहे, खूप जबरदस्त. अच्छा. आणि सगळे सारखेच कंस दिसतात सगळं सारखे आणि वन साईड कंस आहे सगळे. अच्छा. त्यामुळे यील्ड खूप जबरदस्त येते. यील्ड खूप जबरदस्त येते ना. तर त्याचबरोबर आपल्यासोबत रूट क्रॉप सायन्स सातारा परिसरचे प्रोप्रायटर सुद्धा हजर आहेत, तांबे साहेब. काय वाटलं तुम्हाला तांबे साहेब या वाहनाविषयी? नमस्कार सर, मी राजेंद्र तांबे, रूट क्रॉप सायन्स, छत्रपती संभाजीनगर, सातारा परिसर. तर आज या ठिकाणी SN सीड्स या कंपनीचे संकरित मका वाण पाहण्यासाठी आलो. हा वाण अतिशय चांगला आहे. आम्ही ह्या वर्षी भरपूर प्लॉट पाहण्यासाठी गेलो, भरपूर कंपन्यांचे प्लॉट बघितले, पण याच्यामध्ये सगळ्यात बेस्ट स्पेशालिटी ही आहे का याचे सर्व कंस एक समान आहे. बाकी व्हरायटीमध्ये काय जाणवतं, 70% मोठे कंस, 30% बारीक बारीक कंस आलेले असतात. त्याच्यामुळे त्याचा परिणाम उत्पन्नावर होतो. पण ह्या कंपनीच्या मका वाणाचं असं आहे की सगळे कंस एक सारखे असल्यामुळे मला तर खात्री वाटते चांगल्या प्रकारे जर याचं उत्पन्न घेतलं तर एकरी 45 ते 50 क्विंटल उत्पन्न मिळायला कुठलीच हरकत नाही. वाण अतिशय सुंदर आहे, दाणे कॅप्सूल पद्धतीचे आहे, त्याचं ग्रेन पर्सेंटेज 86% आहे, बिट्टी बारीक आहे, वजनदार दाणा आहे, कॅप्सूल सेगमेंटमध्ये आहे. त्याच्यामुळे उत्पन्नाला अतिशय चांगला असल्यामुळे महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बांधवांना मी विनंती करतो की ह्या चालू असलेल्या रब्बी हंगामात तुम्ही एशियन सीड्स कंपनीची संकरित मका वाण 2359 लावून भरघोस उत्पन्न घ्यावे. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्याचबरोबर आपल्यासोबत कंपनीचे R&D डिपार्टमेंटचे प्रतिनिधी आहेत, जाधव सर. जाधव सर, टेक्निकली काय वाटतं तुम्हाला आता फील्डमध्ये आपल्या? आता आपण तसंच पहिलं तर तांबे सरांनाही सांगितलं आणि सर्वांना सांगितलं, बघितला प्लॉट जो बघितला 2359 चे मुख्य वैशिष्ट्य जर सांगायचं झाले तर हा टोकापर्यंत भरलेला हा पहिला कॅरेक्टर आहे. दुसरा कॅरेक्टर म्हणलं तर तुम्हाला एकच समान कंस, स्टँडेबिलिटी ज्याला आपण जे म्हणतो स्टॉक रॉट वगैरे कुठलेच डिसीज येणार नाही, ते कॅपॅसिटी आहे. आणि याचे कॅप्सूल ग्रेन आहे, जर तुम्हाला म्हटलो आपण आता खोलून दाखवले कॅप्सूल ग्रेन. आणि 16 ते 18 लाईन. अच्छा, 16 ते 18 लाईन. 16 ते 18 लाईन आहे. आणि उभे जर घेतले तर 40, 43, 38 अशा तुमच्या लाईन भरतात. म्हणजे लाईनही खूप चांगला आहे. जवळपास 640, 670 ते 700 पर्यंत दाण्याची संख्या आहे. 1000 सीड वेट जर काढलं तर ते खूप छान याचं जवळपास दुसऱ्यापेक्षा जवळपास 0.5% जादा आहे. ओके. सेलिंग पर्सेंटेज जर म्हणता असेल तर आपण आताच प्रायोगिक तत्वावर खोललं आणि आताही खोलून दाखवतो. आपण आता परत करणार आहे. तर हे आपण एका याच्यामध्ये 5 कॉप खोलले. 5 कॉपचं पूर्ण 5 कॉपचं 1630 ग्रॅम पूर्ण वजन आलं. 1 किलो 630 ग्रॅम वजन आलं. बिट्टी खूप बारीक आहे. आणि दाण्याचं वजन 1 किलो 430 ग्रॅम आलं. म्हणजे त्याचं 5 कणसाचं. सगळ्यात सोपं सांगायचं त्याचं आम्ही सेलिंग पर्सेंटेज काढलं, त्याचं 86% आजच आलं. 86% पर्सेंटेज झालं. बरोबर आहे. आणि आपण रॅन्डमली आता परतही उजू काढू 85, 86, 84 असं जसं सेलिंग पर्सेंटेज असेल तर इट इज नॉट जोक. म्हणजे चांगलं सेलिंग पर्सेंटेज, हायस्ट सेलिंग पर्सेंटेज. हा. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज या प्लॉटला याची 38 दिवस झाले सर. बेसिकली 138 दिवसाला कुठलाच प्लॉट उभा नाही, कारण की यावर्षी पावसाने खूप हे केलं. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचे गुणधर्म म्हणजे एक युनिफॉर्मिटी जसं म्हटलं, तसेच दुसरं एक मग तुम्हाला सांगितलं अति पावसाला किंवा ड्रॉटला म्हणजे कमी पावसाला याला सुद्धा हे सस्टेन करतो. कारण ते हे त्याचे मेन वैशिष्ट्य आहे. जर जादाही पाऊस झाला तरी त्याचे पूर्ण टोकापर्यंत भरलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट जर सांगितली ते हासमध्ये सुद्धा शेवट भरलेलं आहे. आणि कॉम्पॅक्ट हास, त्याला हास जे म्हणतो ना आपण कव्हर, तर जरा पाऊस येणार त्यांना कॉम्पॅक्ट असल्यामुळे काय होतं त्याची ग्रेन क्वालिटी कायम चांगली राहते. बरोबर आहे. आणि ह्यो सेमी डेंट असल्यामुळं, दाना टणक असल्यामुळं याची स्टोरेज कॅपॅसिटी चांगली आहे. इतर वाहनाच्या तुलनेत त्याची स्टोरेज कॅपॅसिटी खूप सुंदर चांगली आहे. आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये जवळपास
मॅक्झिमम शेतकरी हिपला म्हणजे गंज लावून ठेवतात, काढून सनी गंजावर ठेवतात. गंजानंतर जवळपास आफ्टर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मध्ये काढतात. तोपर्यंत त्याची कॅपॅसिटी आणखी ग्रेन चांगले राहतात. म्हणजे याची मॉइश्चर घटत नसल्यामुळे ज्यादा घट नसल्यामुळे वजन कायम टिकून राहतं. सर मला इथे या ठिकाणी एक प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला. हा बिलकुल सर. तर शेतकरी जनरली मोठं कणीस